नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. इंस्टाग्रामवरती एखादा ट्रेंड आला की आपण सगळे तो ट्रेंड फॉलो करतो. आपल्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी एखादं मस्त रील बनवलं तर आपण पण तसंच रील अगदी लगेच बनवतो. किंवा शेजारच्या घरातला मुलगा इंजिनियर झाला तर आपल्या घरात सुद्धा लगेच इंजिनिअरिंगचंच वारं फिरायला लागतं. या सगळ्या प्रकाराला मराठीमध्ये एक भन्नाट वाक्प्रचार आहे, तो म्हणजे कित्ता गिरवणे. आज जाणून घेणार आहोत याच वाक्प्रचाराबद्दलची रंजक माहिती. तर कित्ता या शब्दाचं मूळ रूप अरबी आहे, उर्दू आहे. उर्दूमधला किता या शब्दावरून आपल्याकडे कित्ता हा शब्द आला. तर किता म्हणजे अंश किंवा भाग किंवा नमुना, कॉपी करणे. म्हणजे पूर्वीच्या काळी शिक्षक आपल्या पाटीवरती सुंदर अक्षर आपल्याला लिहून द्यायचे आणि मग आपण तेच अक्षर त्यावरच गिरवायचो. तिथून हा वाक्प्रचार प्रचलित झाला, कित्ता गिरवणे. पण रोजच्या भाषेत याचा अर्थ काय होतो तर स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता अंधानुकरण करणे. म्हणजे एकाने जे केलंय ना तेच कॉपी करत राहणे. दोन छान उदाहरणं देतो. एखाद्या जागेत एखादा माणूस मस्त चहाचं दुकान टाकतो आणि ते खूप चालायला लागतं. ते बघता क्षणी त्याच्या आजूबाजूला लगेच 8-10 टपऱ्या येतात. याला म्हणतात कित्ता गिरवणं. किंवा जाधवांच्या मुलांनी सायन्स घेतलंय ना, मग तूही घे ना सायन्स. म्हणजे आपल्या मुलाची आवड निवड न बघता त्याला दुसऱ्याचा कित्ता गिरवायला लावणं. मित्रांनो, लहानपणी पाटीवरती अक्षरं गिरवणं फार गरजेचं होतं, कारण तेव्हा आपण शिकत होतो. पण आता मोठं झाल्यानंतर दुसऱ्याचा कित्ता कशाला गिरवायचा? त्यापेक्षा स्वतःची नवी वाट निर्माण करणं कधी उत्तम नाही का? कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.